ठाणे महापालिकेचा उफराटा कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। आधीच महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असताना बेकायदा बांधकामं प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे। त्यातच बेकायदा बांधकामांवरील कारवाईसाठी 41 कोटींचा खर्च पालिका प्रशासनानं केलाय, तर या अनधिकृत बांधकाम विरोधी मोहिमेतून अवघे 7 कोटी 80 लाख रुपयाची वसुली झाली आहे। दरम्यान कारवाईच्या उत्पन्नामधून मिळणाऱ्या पैशांपेक्षा 4 पट जास्त खर्च होत असल्यानं पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक हिरा पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे। महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा प्रश्न नेहमी चर्चेचा विषय बनतो। अधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी पालिका प्रशासनाला करोडो रुपये खर्च करावे लागतात। हा पैसा सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपी उत्पन्नामधून आलेल्या पैशांतून होत असल्यानं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असं चित्र अर्थसंकल्पामध्ये दिसून येते। अनधिकृत बांधकामांबाबतची बरीच प्रकरणं उच्च न्यायालयात निकाली आहेत, तर प्रकरणं सुरू आहेत। काही प्रकरणांमध्ये निकाल लागूनही कारवाई होत नसल्याचा आक्षेप हिरा पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नोंदवलाय। ठाणे महापालिकेचे सन 2024-25च्या अंदाजपत्रकात अतिक्रमण विभागाकडून जी वसुली केली जाते त्यातून 7 कोटी 80 लाख रुपये उत्पन्न स्वरूपात जमा दाखवला आहे, तर अशी बांधकामं तोडण्यासाठी 40 कोटी 89 लाख खर्च दर्शवलाय। म्हणजे शहर अधिकृत करण्यासाठी पालिका 33 कोटी 9 लाख रुपये जनतेच्या पैशांतून खर्च करत असल्याकडेही हिरा पाटील यांनी लक्ष वेधलंय। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या HSC अर्थात 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलाय। यंदा 12वीचा निकाल 93.37% इतका लागला आहे। सर्वाधिक म्हणजे 97.51% निकाल कोकण विभागाचा, तर मुंबई विभागाचा सर्वात कमी म्हणजेच 91.95% इतका निकाल लागलाय। राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी एका पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर झाल्याची घोषणा केली। मंडळाच्या सचिव अनुराधा ओक आणि माणिक बांगरही उपस्थित होते। यंदा 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान घेण्यात आली। यंदा राज्यातील 15 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती। यामध्ये विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक 7,60,046 विद्यार्थी, कला शाखेसाठी 3,81,982, वाणिज्य शाखेसाठी 3,29,905, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 37,226, ITI साठी 4,750 या विद्यार्थ्यांचा समावेश होता। राज्यातील 3,320 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली। यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे। 92.60% मुलं तर 95.49% मुली उत्तीर्ण झाल्यात। यंदाचा निकाल वाढल्याचंही स्पष्ट झाले। विद्यार्थी आणि पालकांना दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता आला। विद्यार्थ्यांना mahhcboard.in.maharesult.nic.in या संकेतस्थळावरून हा निकाल पाहता येणार आहे। 12वीची 6 माध्यमातील 154 विषयांची परीक्षा घेण्यात आली। अंतर्गत परीक्षेचे गुण ऑनलाईन घेतल्यामुळे निकाल लवकर जाहीर झाण्यास मदत झाल्याचं गोसावी यांनी सांगितलं। या परीक्षेत गैरप्रकारांची संख्याही घटली असून राज्यस्तरावर 271 भरारी पथकं नेमण्यात आली होती, तसंच जिल्हा स्तरावरही स्वतंत्र भरारी पथकं नियुक्त करण्यात आली होती, अशी माहिती गोसावी यांनी यावेळी दिली। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत।
म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पाचव्या टप्प्यात ठाणे लोकसभा मतदारसंघात काल मतदान प्रक्रिया पार पडली. याच दरम्यान ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 273 मध्ये एक मतदार मतदान करण्यासाठी गेलेला असताना त्याच ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीनं मतदान केल्याचं केंद्र अध्यक्ष यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर मात्र या मतदाराच्या ओळखीची खात्री करून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या मूळ मतदारानं मतदानाचा अधिकार बजावला. एका मतदाराच्या नावे जर दुसऱ्या व्यक्तीनं मतदान केलं असेल तर मूळ मतदाराच्या ओळखीची खात्री पटवून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित मतदाराला प्रदत्त मतपत्रिका देऊन त्यास मतदान करण्याची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे विधानसभेच्या केंद्र क्रमांक 273 वर झालेल्या प्रकारानंतर ओळखीची खात्री पटवल्यानंतरच मूळ मतदारानं प्रदत्त मतपत्रिका भरून मतदानाचा अधिकार बजावला असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांनी सांगितलं. नमस्कार, माझं नाव भरत दामजी बव्वा. मी रहिवासी आहे ठाण्याचा जोशीवाडा चरई. आज सकाळी 20 मे रोजी मतदान सेंटरवर मी मत करायला आलेलो. माझा मतदान सेंटर आहे सेंट जॉन स्कूल, रूम नंबर 35 मध्ये माझा मतदानचा हे होता. जेव्हा मी रांगेत उभो होतो, माझा जेव्हा नंबर आला तेव्हा बघितलं तर ऑलरेडी माझा नावावर मत झालेला होता. मी मतदान अधिकाऱ्यांना विचारला की माझा नावावर ऑलरेडी टिकमार्क कसा आहे, तेव्हा ते लोक म्हणतात की तुमचा नावाचा ऑलरेडी वोटिंग झालेला आहे. मग ते लोकांनी माझे डॉक्युमेंट वगैरे चेक केले, सगळं मॅच केला. ते लोकांनी ऍक्सेप्ट केला की माझा नावाचा बोगस वोट झाला आहे. त्यांनी माझा समोरचा आयडी नंबर दाखवला, आधार कार्ड नंबर सुद्धा चुकीचा होता. म्हणजे हे लोक काय डोळे बंद करून घेतात? मग फायदा काय असा लोकतंत्राचा? म्हणजे हे तो उठसूट कोणाचा पण वोट घेणार डोळे बंद करून. तर मला सुद्धा ते लोकांनी वोट करायला दिलेला नाहीये. मी एवढा भांडलो त्यांच्याशी, अर्धा पोणा तास बहस केली, नंतर मला वोट करायला दिला. ते पण बॅलेट पेपरवर वोट घेतलाय माझा, ईव्हीएम मशीनवर मला वोट करायला दिलेला नाहीये. माझा वोट ते लोकांनी कागदावर घेतलाय टेंडर वोट म्हणून. माझा नागरिकांनी हाच विनंती आहे, सगळे नागरिक ज्यांचा इलेक्शन कार्ड मध्ये नाव आहे तो तुम्ही जास्त जास्त या आणि तुमचा नावाचा वोट करा, नाहीतर तुमचा पण बोगस वोट होईल. धन्यवाद. तुम्ही ज्यावेळी बोलला की तुमच्या नावावर मतदान कसं होतं, अधिकाऱ्यांचं काय म्हणणं? अधिकाऱ्यांचं म्हटलं काय होतं, नाही तुमचं झालेलं आहे वोट, बस एकच त्यांचा एकच शब्द होता, दुसरा काहीच नाही. कोणाचा ऐकायला तयार नाही. पोलीस अधिकाऱ्यांना सांगतात मला बाहेर काढा म्हणून. ते त्यांना मी सांगितलं मला ह्याच्यावर गॅरंटी नाहीये, मला मतदानाचा अधिकार आहे, मी ओरिजिनल मत अधिकार आहे, मला तुम्ही ह्याच्यावर द्या ईव्हीएम वर. ते बोलतात ईव्हीएम वर करता येणार नाही, ऑलरेडी झाला आहे. बोलतात बॅलेट पेपर काउंट होणार. आता होणार नाही होणार ते तर आपल्याला माहिती नाही, आपण तर केलं आता बॅलेट पेपरवर काय करणार. पहिल्यांदा अनुभव झालाय, एवढी वेळा मत केलं पण कधीच नाही झाला, पहिल्यांदा मला असा अनुभव झालाय. आता मी तर इथे हजर होतो आणि माझा असा झालाय, जे लोक येत नसेल त्यांचा काय होईल. आज सकाळ उजाडलीच ती मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची बातमी घेऊनच. मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल ट्रेन 20 मिनिटं उशिरानं धावत होत्या. तांत्रिक कारणामुळे लोकलची वाहतूक विस्कळीत झाली होती, त्यामुळे चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आज सकाळीच लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्यानं शहाड, कल्याण, डोंबिवली तसंच ठाणे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 7:30 ते 8च्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. टिटवाळा ते CST दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्वच ट्रेन 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत होत्या. मात्र यामुळे सकाळी उठून ऑफिसच्या दिशेने निघालेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. केवळ टिटवाळाच नव्हे तर शहाड, कल्याण, डोंबिवली, ठाण्यासह अनेक स्थानकांवरून लाखो प्रवासी रोज CSTच्या दिशेनं कामाला जातात. मात्र आज सकाळीच वाहतुकीवर परिणाम झाल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. नेहमीच्या गर्दीत आणखीनच भर पडली आणि प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला.